नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच पुण्याचे अभय भंडारी यांची आनंदाचा निर्देशांक हॅपीनेस इंडेक्स या शीर्षकाखाली असलेली पोस्ट वाचनात आली. खूप सुंदर आहे पोस्ट. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी सुद्धा शेअर करते. ऐकूया. सकाळी कितीही लवकर उठून मुलाला किंवा मुलीला कामासाठी बाहेर जायचं असेल तर त्यांची तयारी होईस्तवर आई त्यांना गरम गरम स्वादिष्ट पोहे करून देते. ते नको नको म्हणत असताना बसून खायला लावते. शिवाय थोडं एका डब्यात भरून त्यांच्या हातात ठेवते. तुला जेवायला उशीर झाला तर हे पोहे खा, पोटाला थोडा आधार होईल. असं म्हणणाऱ्या आईच्या या प्रेमळपणाचं आयुष्यात कितीतरी वर्षांनी स्मरण होतं. डोळे आणि हृदय दोन्हीही तिच्या आठवणीनं भरून येतात. या आठवणीनं मनात आनंदाचे तरंग उठतात. तर प्रत्यक्ष अनुभवाला येणाऱ्या आनंदाचा निर्देशांक कसा मोजायचा? हिवाळ्यात कडक थंडीतल्या सकाळी वडिलांना त्यांच्या कंपनीच्या बस स्टॉपपर्यंत स्कूटरनं रोज सोडायला जाणाऱ्या प्रेमळ मुलाच्या कपाळावर ओठ टेकवून त्याच्या डोक्यावर कृतज्ञतेनं प्रेमानं हात फिरवून नंतर बसमध्ये बसल्यावर सुद्धा खिडकीतून बराच वेळ हात हलवत भरलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेणाऱ्या वडिलांनी आणि त्या मुलाने जो प्रेमाचा स्पर्श अनुभवला तो पुढेही कित्येक वर्ष स्मृतींच्या रूपात पुन्हा पुन्हा साथ संगत करत राहतो. हा निर्मळ आनंद कसा मोजता येईल? खिशात पैसे नसलेल्या एका जिवलग मित्राच्या हातावर त्याची मैत्रीण थोडे पैसे ठेवताना तिला त्याच्या डोळ्यात दिसणारी आगतिकता बघत त्याचा हात प्रेमानं हातात घेऊन नुसत्या डोळ्यांनी किंवा त्या हळव्या स्पर्शानं एकही शब्द न बोलता हेही दिवस निघून जातील रे, चांगला काळ येईल अशी सांत्वना देते. त्या क्षणी आणि नंतर कित्येक वर्षांनी तो क्षण कृतज्ञतेने आठवताना मनात ज्या आनंदाच्या लहरी उसळतात त्या आनंदाचं मोजमाप करायचं कसं? इंटरव्ह्यूला जाणाऱ्या भावाला धीर देणारी, त्याच्या कपड्यांना चांगली इस्त्री करून तू आज हा ड्रेस घालून जा आणि छान आत्मविश्वासानं विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे, बघ तुझा जॉब पक्का, असं म्हणणाऱ्या लहान असूनही पोक्तपणे वागणाऱ्या बहिणींच्या आठवणींनी तिला तिच्या सासरी अगदी सुखी आहे, रमली आहे हे माहीत असून सुद्धा जेव्हा पुन्हा पुन्हा ते जुने क्षण आणि तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं प्रेम आपण अनुभवतो तेव्हा या अश्रू भरल्या आनंदाची मात्रा कशी मोजायची? वृद्धापकाळी रात्री 3-4 वेळा उठावं लागणाऱ्या आजोबांची चाहूल लागताच ताडकन उठून बसत त्यांचा हात धरून त्यांना टॉयलेटपर्यंत नेणारा लाडका नातू नोकरीसाठी दूर जाताना त्यांचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून आपले थरथरते हात फिरवत नंतर त्याचे हात घट्ट धरून ठेवत हा वियोग त्यांच्यासाठी किती अवघड आहे याची न बोलता जाणीव करून देतात. हे मनात दाटून येणारे भावनांचे कड खरंच कोणत्या परिमाणात मोजता येतील? आनंद आहेच, तो क्षणाक्षणाला अनुभवायला येतो, तो स्पर्शानं अनुभवता येतो, तो शब्दानं अनुभवता येतो, निशब्द शांततेत शब्दाविना होणाऱ्या मूक संवादातून अनुभवता येतो, प्रेमळ माणसांच्या सहवासात अनुभवता येतो, ह्या सहवासाच्या स्मृतींनीही तो जन्मभर अनुभवता येतो. सच्चित आनंद याचा अर्थ आनंदच सत्य आहे आणि त्याचं वास्तव्य सतत तुमच्या चित्तातच असतं. तुम्ही आनंदी असता किंवा नसता, आनंदाचं मोजमाप करता येईल असं उपकरण खरोखरच विज्ञानाला कधी शोधता येईल? अमर्याद जिज्ञासा आणि शोधक बुद्धी ज्यांच्याकडे आहे त्यांना खुशाल शोध घेऊ द्या या आनंदाच्या नेमक्या निर्देशांकाचा. आपण मात्र निरंतर आनंदात डुंबत राहूया. आनंद आहेच, दुःखाला कारण लागतं, ती कशाला शोधायची? मग आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव घेऊया. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.